बिग बॉस मराठी सीझन 6 रितेश सरांचा भाऊंचा धक्का, त्याचे मुद्दे काय असतील? मी थोडं फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते. राखीने जेवण जे फेकलंय आणि जे जसं दीपाली आणि रेवाने तिला उकसवलं होतं, म्हणजे तिला उकसवण्याचं काम केलं. जसं तिला माहिती राखेच्या जवळ आलेलं चालत नाही, मुद्दामून या जे आहे ना राखेच्या मागे पुढे फिरतं, मग राखी जो आहे ना घरामध्ये राडा करेल, हे यांचं चालू आहे. आणि राखीने तेच केलं, जेवण फेकून दिलं. आणि याच्याबद्दल आहे ना दीपालीची बी जबरदस्त शाळा घेतली जाईल रितेश सरांकडनं, की तुम्ही राखीला उकसवले. आणि राखीची तर क्लास लागणार असेल जेवण फेकलं म्हणून, पण दीपाली पण त्याच्यामध्ये राहणार आहे. नंतर सागरची पण इथं शाळा घेतली जाईल. राखीवर जो ओरडला होता, त्याचा मुद्दा नसताना तो मध्ये घुसला होता. सागरचा इथं काहीच तो ओरडत होता, धावून जात होता. याबद्दल जे आहे ना ते रितेश सर कान उघडणी करतील सागरची. आणि सागरची तारीफ पण होईल, ज्याप्रमाणे तो टास्क खेळला. जो टास्क खेळान काल जबरदस्त सागरची तारीफ होणार इथे खूप जबरदस्त. नंतर तन्वीची जी लायकी काढतोय विशाल सारखी त्यावर विशालची शाळा घेतली जाणार, कारण तन्वी मेकरची फेवरेट आहे. आणि काल तिने रात्री 12:30 वाजता तिचा जो दुखडा ती सांगत होती प्रभूला, माझा दरवेळेस यार हा आहे ना, दरवेळेस माझी लायकी काढत असतो हा. तर हा मुद्दा आणि कोणीच उचलत नाही. आता जिनका कोई नहीं होता ना उनका होस्ट होत आहे. त्याच्यामुळे ना होस्ट म्हणजेच रितेश सर हा मुद्दा उचलतील आणि विशालची इथं क्लास लावतील. तर त्याच्यामुळे त्यांच्या फेवरेट तन्वीची ते बाजू उचलणार नाही ते दिसतील आणि विशालची क्लास लागेल. विशालची तर 2 ठिकाणी क्लास लागणार आहे. काल टास्कमध्ये ज्याप्रमाणे त्यांना धरून ठेवलं होतं, ज्याप्रमाणे सारखा जाऊन कंटेनर पालतं करत आहे, याच्याबद्दल रितेश सर जबरदस्त बोलणार आहे. त्याला विशालवर आहे ना काल म्हणजे आज जबरदस्त बोललं जाणार आहे, जे आपल्याला उद्या दिसेल. काय सांगावं, प्रोमो उद्या त्याचाच कटतो का काय, आज रात्री दिसेल आपल्याला प्रोमो. तो विशालवरच कटू शकतो, ज्याप्रमाणे त्यांनी पकडलं होतं रेवाला. यार खूप खतरनाक पडलं रेवा आणि दीपालीला. तर त्याच्याबद्दल जबरदस्त कान उघडणी करणार आहे, क्लास जबरदस्त लागणार याची. नंतर संकेतला पण बोललं जाईल इथं टास्कमध्ये, कारण त्यांनी ना कपडे ओढले तिथे ना, त्यांनी कपड्यांची काळजी घ्यायला हवी होती. सागरची असो, सागर तर ठीक आहे मेल आहे, पण तिकडे तन्वी पण होते. तन्वीचा पण मागून टॉप पूर्ण वरती झालेला होता, जसा तो ओढत होता. ठीक आहे, त्याचं मी म्हणत नाही, त्याचा तो टास्क खेळत होता, पण ते कसं आहे ते कॅमेरामध्ये दिसतं तसं आणि ऑडियन्स पण पाहते. त्याच्यामुळे ना त्याला हे सांगितलं जाईल का ज्यावेळेस तू ओढशील तेव्हा ना त्या सगळ्या काळजी घेत जा. काही हरकत नाही, तुम्ही टास्क खेळा, त्याबद्दल काही नाही, तुम्ही ओढा खेचा ठीक आहे ताना, पण कपडे नका ओढू तुम्ही, नाही का. तर हे जे आहे ना हे बोललं जाऊ शकतं, त्याला ही ॲडवाईस दिली जाऊ शकते. संकेतची पण तारीफ होईल, जसा काल तो टास्क खेळलेला आहे जबरदस्त. तन्वीला तो उचलून नेलं होतं खांद्यावर डायरेक्ट त्याने, क्या बात आहे. नंतर म्हणजे खरंच जबरदस्त खेळला आहे टास्क, म्हणजे स्टील बॉडी त्याची संकेतची. नंतर संकेतच्या संचालनावर प्रश्न इथं विचारले जातील. संकेतने बायस डिसिजन दिला होता तो कुत्रा मांजरीचा टास्कमध्ये. तिथं तन्वी पण छान खेळली होती, पण त्यांनी फक्त प्रभूचं कौतुक केलं. तर त्यांच्या जी फेवरेट आहे तन्वीचं कौतुक नाही झालं, तर त्याच्यामुळं त्याची क्लास लागणार संकेतची, का तुम्ही बायस डिसिजन का दिला. तन्वी पण खूप छान बोलत होती. तन्वीचे मुद्दे तिने किती मुद्देसुद्धा मांडले होते विशाल साठी जे बोलले होते, तर याबद्दल बोललं जाईल. त्यानंतर राकेश त्यांच्याच टीमला नल्ला बोलला, याच्याबद्दल पण बोललं जाईल. कान उघडणी होईल राकेशची इथे जबरदस्त. नल्ला बोलला आणि बॅकफूटवर जो चालला आहे राकेश त्याच्याबद्दल पण बोललं जाईल. त्याला गेमबद्दल काही सांगितलं जाईल. बघूया का आता राकेश मध्ये काही गेममध्ये सुधारणा होती का नाही एवढ्या 30 दिवसात. तर याच्याबद्दल राकेशची ना कान उघडणी करतील रितेश सर. आणि नंतर मी जसं बोलले, विशालने रेवान दीपालीला जसं पकडलं होतं ते खूप बाहेर चुकीचं दिसलं आहे. ते जे आहे ना त्याच्याबद्दल त्याची जबरदस्त क्लास लागणार इथे विशालची. तर एकंदरीत हे जे मुद्दे आहे ना यांच्यावर जबरदस्त, खास करून राखी जेवण फेकणं, दीपाली जे जसं तिने राखीला तिने उकसवलं, ते विशालने जसं केलं, ते संकेतचं ते बायस्ड डिसिजन संचालनावर बोललं जाईल. यांची तारीफ होईल. सागर, तन्वी, संकेत यांनी जसा टास्क खेळला, एकंदरीत याच्यावरच आहे ना पूर्ण भाऊचा धक्का जो राहील याच्यावरच राहील. तर याबद्दल आता तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि काही मुद्दे राहिले असेल तर मला ते पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया.